महिन्यापासून पैसे मिळालेले नाही आहे। त्याकरिता KYC सांगितली होती, त्याच्या कारणानं ते अंगणवाडीची जी अधिकारी आहे त्यांनी जर स्ट्रिक केलं असतं, जी अंगणवाडीची सेविका आहे ती घरपोच येऊन सांगितलं असतं की 31 तारीख आखरीची आहे, तुम्ही KYC करा, तर आम्ही पटकन केलं असतं। त्याच्यानंतरही त्यांनी निवेदन दिलं होतं की मार्चची आखरी तारीख आहे, त्याच्यानंतरही एप्रिल महिन्यात 30 तारीख दिली होती। असं करता करता आम्ही कागदपत्र हे सुद्धा सगळे जमा करूनही आम्हाला आज इथं बालविकास भवनमध्ये येऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की रिजेक्ट झालेलं आहे, आता याच्यावर काहीच करू शकत नाही। त्या कारणास्तव आम्ही जिल्हा अधिकारी सरांना भेटायला आलो होतो, तेही सर मीटिंगमध्ये असल्या कारणानं तेही भेटू शकत नाही। त्यांचे PA आले, आता वापस आम्हाला बाल विकास भवनमध्ये जायचं आहे। आता तिथं काय ठरेल हे आता समोरची प्रोसिजर आहे, हे काही माहीत नाही आहे। पण जेवढ्या लाडाच्या बहिणी आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्या बहिणी कुत्र्यासारख्या वन फिरत आहे, भर उन्हीत, टेम्परेचर खूप भयानक आहे। त्याच्यामुळे आता काय करायचं आहे ते अधिकारी करतील। श्रद्धा मुकिंद देशमुख, टाकरखेडा शंभूवरून आलेली आहे। माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी KYC वगैरे होऊनही मला माझ्या फॅमिलीमध्ये 3 महिला आहे, त्याच्यातल्या 2 महिलांना अपात्र करायला पाहिजे होतं, सॉरी 1 महिलेला अपात्र करायला पाहिजे होतं। त्यांनी न कळत 2 महिलेला अपात्र केलं आहे। म्हणजे फक्त माझ्या आईला मिळते आणि मला माझ्या बहिणी कोणालाच मिळत नाही। पण कमीत कमी 1 मॅरिड 1 अनमॅरिड अशा त्यांना 2 महिलांना द्यायला पाहिजे ना। रिझन नसताना त्यांनी दोघींना पण अपात्र केलं आणि वरून मी त्यांच्याकडे कारणं घेऊन गेली, त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेली, तर ते वरून आम्हाला म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला बाकीचे पण कामं आहे। मग आम्ही पण आमची वेळ सोडून, आमचं कॉलेज सोडून, आमचे कामं सोडून आम्ही एवढं उन्हात माळासारखं त्यांच्या मागे आमच्या कंप्लेंट घेऊन धावत आहे। आम्हाला पण अडचण आहे म्हणून मला जवळपास गेल्या जून महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे, पूर्ण वर्ष झालं। मग आमची तर तळमळ होणारच आहे ना, आमची कंप्लेंट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। पण ते आम्हाला इतके त्रास देत आहे की ते एकदम आम्हाला असं लोटलाट करत आहे, डायरेक्ट टेबल बंद करून दिला, एकदम आतमध्ये यायचं नाही, त्या चिडचिड करत आहे। तर मग काय कर्मचाऱ्यांनी असं वागायला पाहिजे का आमच्या साधारण व्यक्तींसमोर? तर याचा आम्हाला काहीतरी मार्ग पाहिजे, बाकी आता बघू काय होतं।